नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। दिनांक 10/4/2026 रोजी ढवळ पाटी येथे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ढवळ मधील आदित्य शिंदे, ओम लोखंडे, चिक्या लोखंडे, पिंटू लोखंडे यांनी सोमनाथ संदीप जाधव या युवकास त्याच्या वडिलांसमोर रस्त्यावर आपटून खून केला, अशी तक्रार संदीप उमाजी जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेली आहे। सदरच्या घटनेच्या निषेधार्थ फलटण तालुका रामोशी समाज यांच्या वतीने डीवायएसपी खांबे साहेब यांना निवेदन देऊन सदर घटनेचा योग्य तपास करून येणाऱ्या पुढील पुराव्यानुसार इतरही आरोपींना त्या चौकशी कामे घेऊन तपास करावा, अशी मागणी केली। फलटण तालुका सर्व रामोशी समाजातर्फे जर योग्य तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा रामोशी समाजातर्फे तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला। दालवडी मिरेवाडी येथे राहणारे सोमनाथ संदीप जाधव यांच्या जे खून प्रकरणाविषयी आम्ही आमचे फलटण तालुका रामोशी समाजातर्फे निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित राहिलेलो आहे। तर या निवेदनामध्ये आम्हाला एवढंच फक्त द्यायचं आहे की तिथं जे काय आजी अमानुष खून झालेला आहे, खऱ्या अर्थानं जर रामोशी समाजात बघितलं तर हा जवळ 3-4 महिन्याचा दुसरा खून आहे आणि केवळ हे त्या लोकांना असे हे करून आजपर्यंत रामोशी समाजाला असं कधी आम्हाला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागलं नव्हतं की आम्हाला ह्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत। एवढ्या साहेबांना आम्हाला सांगणं होतं की ज्या लोकांनी खून केला त्या लोकांचं योग्य प्रकारे पुरावा घेऊन त्यांच्यावरती जे काय पुरावा घेण्यासाठी आम्ही सगळं त्यासाठी निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे आणि त्या प्रकारे जर व्यवस्थित पुरावा घेऊन त्या सगळ्या आरोपीला अटक करून योग्य प्रकारे चार्जशीट जावं, तसेच न झाल्यास फलटण तालुक्यातील सर्व रामोशी समाजातर्फे आम्ही आणि त्यांच्या पीडितांच्या ह्याच्यामार्फत आम्ही पीडितांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहे। फक्त एवढंच आहे की आम्हाला जे आज फलटण तालुक्यामध्ये आम्ही सर्व राजकीय ह्याच्यामध्ये दोन्ही ग्रुपमध्ये सर्व रामोशी समाज काम करत असताना सुद्धा आज आमच्या रामोशी समाजावरती हे अन्याय होतो, ह्याचा अर्थ असा आम्हाला वाटतो की जे राजकीय लोक आहेत ते लोक आम्हाला कुठलाही आधार देत नाहीत किंवा आमच्या मागे येत नाहीत। ते जरी नाही आले तर आम्ही सर्व रामोशी समाजातर्फे त्यांना येणाऱ्या काळात आमची लायकी सगळे आमची ताकद दाखवून देऊ, सगळ्या गोष्टी करू। परंतु अशा प्रकारचं इथून पुढे जर आमच्या समाजात खून झाला किंवा काय झालं, जर दबाव आणून जर इथं दाबण्याचा प्रयत्न केला तर सर्व फलटण तालुक्यातील रामोशी समाजातर्फे रस्त्यावर येऊन आम्ही आंदोलन करू आणि त्या सोमनाथला आम्ही न्याय मिळवून देऊ। घटना घडल्यापासून पोलीस प्रशासनाचा तपास आहे, त्या संदर्भात तुम्हाला काय? सोमनाथच्या जो अमानुष्य खून झालेला सोमनाथचा, त्या खुनासंदर्भात आत्ताच आम्ही डीवायएसपी साहेब आहेत खांबे साहेब त्यांना भेटलो। रामोशी समाजाची प्रमुख मंडळी तालुक्यातली आमच्या राष्ट्रीय परिवर्तनचे अध्यक्ष संजय नाना, बाळासाहेब मदने, ॲडव्होकेट राहुल मदने, सर्वच आमची जी तालुक्यातली चळवळीत काम करा किंवा सामाजिक काम करणारी मंडळी सगळे आलेली आहे तिथं। हा मनुष्य जो खून झाला आहे खुनाचा तपास योग्य रीतीने व्हावा म्हणून आम्ही एक निवेदन डीवायएसपी साहेबांनी दिले। त्यांनी आम्हाला आरोपींचे 2 आरोपी पकडलेत आता आणि राहिले 2 आरोपी पकडून आम्ही योग्य त्या रीतीने तपास आमच्यातर्फे चालू आहे असं त्यांनी आश्वासन दिलं आहे। तरीसुद्धा योग्य रीतीने तपास करावा म्हणून आमच्या सर्व मंडळीने आता त्यांना विनंती केलेली आहे। पुढच्या काळामध्ये बघूया कसं होतं, तपासाची दिशा कशी चालते त्याप्रमाणे बघू। पीडिताचे नातेवाईक आहेत ते आपल्या संदर्भात चॅनलला काय माहिती देत आहेत? आपलं नाव सांगा। माझं नाव संदीप जाधव, माझा भाऊ त्याचं नाव संदीप जाधवच आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे आणि सर्व समाजानं आमच्या पाठीमागे उभं राहावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आमचा आज माझा पुतण्या गेला तर आम्हाला अशा प्रतिसाद देऊन फक्त आम्हाला पूर्णपणे हे केसचं योग्य ती हे करावे, मार्गदर्शन करावं। रामोशी समाजाचे नाना संजय नाना जाधव हे आपल्याला माहिती देत आहे। नाना, तुमचं स्वागत आहे। साहेब यांनी या नानांना समाजाला निश्चितच आरोपींना लवकरात लवकर सर्व आरोपी पकडून सहकार्य करण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे। तर बघूया
काय तपास आणि कशा गतीनं पुढे तपास होतोय धन्यवाद. जे वर जे अन्याय झालेला आहे त्या संदर्भात तुम्ही समाजाच्या वतीने काय भूमिका घेणार? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी फलटणच्या जनतेला सांगू इच्छितो की खरंच हा 17 वर्षाचा मुलगा होता. थोडीफार ते पण चूक झाली असेल नाही असं आम्ही म्हणत नाही, पण त्याला जी मारहाण झाली अतिशय ती फलटण तालुक्याला अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे. खरं तर ती त्याच्या वडिलाला त्याच्या नातेवाईकाला सांगू शकली असती आणि त्याचा प्राण वाचू शकला असता. परंतु सोमनाथला जी मारहाण झाली ती आपण जनावराला सुद्धा असं मारत नाही, असं त्याने मारहाण करून म्हणजे रामोजी समाजाला आणि खालच्या समाजाला जगणं ह्या भूमीवर आता असह्य आहे अशी ती परिस्थिती ह्यातून दिसते. पोलिसांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. 2 आरोपीला अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपीला बी आता खांबे साहेब म्हणले की आम्ही लवकर त्यांनाही अटक करूया. परंतु तरीही काही शहाजी चव्हाणसारखे जी काही लोक तिथं आहेत ते या मुलाच्या वडिलाला येऊन भेटतात आणि म्हणतात काही पैसे घ्या आणि हे प्रकरण मिटवा. म्हणजे त्यापेक्षा भयंकर, खुणापेक्षा भयंकर ही गोष्ट आहे शहाजी चव्हाणांची की तुम्ही काही रुपयामध्ये रामोजी समाजाच्या युवकांचा जीव आता तुम्ही घ्यायला लागलाय काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. फलटण तालुक्यामध्ये हा एक 4-5 महिन्यातला हा दुसरा खून आहे आमच्या समाजातला मुलांचा. युवकांचे असेच खून व्हायला लागले तर चिंतेची बाब आहे. मला वाटतं आता आमच्या एका सहकार्याने सांगितलं की फलटण तालुक्यामध्ये आमचा समाज सगळेच गटात काम करतो, परंतु ते नेते आमच्याकडे त्या नजरेनं बघत नाहीत. नेत्यामध्ये सुद्धा आता जातीवाद उफाळून यायला लागला काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेत्यामधलीही माणुसकी हरवली की काय, अशी परिस्थिती या फलटण तालुक्यामध्ये जाणवते आम्हाला. त्या टायमाला म्हणजे पाठीमागं संपदा मुंडेचं बघितलं, त्या प्रकरणात बघितलं आपण खून प्रकार कसा विषय होता, त्याच प्रकारे आता हे खून असे सहज पचवले जातात ह्या फलटण तालुक्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. मला वाटतं खांबे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि जे पीडित आमचा मुलगा आहे जे संदीप जाधव आहेत त्यांच्या पाठीशी रामोजी समाज खंबीरपणे उभा आहे. आणि 8 दिवसाच्या आज जर उर्वरित आरोपी अटक नाही केली, योग्य दिशेनं तपास नाही केला तर 8 दिवसांत आम्ही निश्चितच फलटण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मोर्चा आयोजित करू, आंदोलन करू, एवढं ज्यांनी मी सांगतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद दादा.